प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून बिश्नोई टोळीशी संबंधित धागेदोरे समोर आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे होत असून त्यांच्या भाषणात कोणते मुद्दे मांडले जातील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राज्यभर गुढीपाडवा सण उत्साहात साजरा होत असून नागपूर आणि ठाणे येथे शोभायात्रा काढण्यात आल्या। त्यात क्रमशः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात अवकाळी पावसासह वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। अन्नामृत संस्थेमार्फत कमी गॅस वापरून वाफेच्या सहाय्याने अन्न शिजवण्याची पद्धत राबवली जात असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील सुमारे 55,000 विद्यार्थ्यांना दररोज सकस आणि पौष्टिक भोजन दिलं जातंय। शरीर सौष्ठव या खेळाचा क्रीडा यादीत समावेश करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे या खेळातील खेळाडूंना सरकारी नोकरीत 5% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून अशा ग्रामपंचायतींना मोठे आर्थिक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे। महादेव जानकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली आहे। संगमनेर येथे 6 वर्षांच्या मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील हजारो मजुरांची सुमारे 2,800 कोटी रुपयांची देणी गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।